चला तर मग आज पाहूया ज्वारीची भाकरी कशी बनवायची. ज्वारीची भाकरी आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. भाकरीसाठी शक्यतो लोखंडी तवाच वापरायचा. भाकरी अशी मस्त तव्यावर टाकून घ्यायची आणि 2च मिनिटात तिला पूर्ण पाणी लावून घ्यायचे. लोखंडी तवा असल्यामुळे भाकरी लवकर भाजली जाते. तर मी पूर्ण प्रोसेस सांगणार आहे तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एका साईडनी ती तव्यावर भाजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने तवा काढल्यानंतर डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यायची. अशी एकदम खरपूस भाजून घ्यायची भाकरी. तर पीठ कसं मळायचं, भाकरी तव्यात कशी टाकायची, ही सगळी प्रोसेस मी आता तुम्हाला दाखवते. अशी एका हातावर घेऊन ती चेक करायची, कुठल्या साईडला भाजली आहे, कुठल्या साईडला नाही भाजली. तर त्या साईडने तुम्ही भाजून घ्यायची, एकदम खरपूस भाजायची. तर तुम्ही आता पाहू शकता आपली भाकरी ऑलमोस्ट भाजून तयार झाली आहे आणि तिला पापुद्रा पण सुटला आहे. तेव्हाच समजायचं की ती खाण्यासाठी योग्य आहे. बघू शकता तुम्ही अशी मस्त भाकरी रश्श्यासोबत चुरून खायला खूप मजा येते. आता मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवते. भाकरी मळण्यासाठी पहिल्यांदा पीठ चाळून घ्यायचे आणि हळूहळू पाणी ॲड करत करत तुम्हाला हे पीठ मळायचं आहे. एकदम पाणी ॲड करायचं नाही. खूप कमी पाण्यात बनते भाकरी आणि पूर्ण चारी बाजूनी फिरवून घ्यायचं पीठ, म्हणजे आपली परात एकदम क्लीन दिसली पाहिजे. असं वाटलंच नाही पाहिजे की त्याच्यामध्ये भाकरीचं पीठ मळलं आहे. पीठ गव्हाच्या पिठासारखेच चिकट नसतं, त्याच्यामुळे आरामात मळता येतं. तर पीठ असं पाणी घालत घालत हळूहळू मळून घ्यायचं आहे आणि मग छान एक गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता पीठ मळणं किती सोपं आहे. ज्यांना भाकरी अजिबात जमत नाही त्यांनी पहिल्यांदा छोटीशीच भाकरी करून पाहायची आहे. छोट्या भाकरीला आपण दामटी म्हणतो, तर तशी दामटी करून पाहायची आणि ती स्वतःच खायची बरं का. भाकरीचे प्रयोग आपल्यावरच करून पाहायचे, म्हणजे आपल्याला कळतं की आपली चूक कुठे झाली आहे. तर चला गोळा करते आहे मी आता. गोळा करून झाला आहे. तो गोळा छान चपटा करून घ्यायचा. परत एकदा चाळणीने पीठ चाळायचं आणि चला आता थापूया भाकरी आपण. थापताना मोठा आवाज यायला पाहिजे बरं का. ज्वारीची भाकरी शक्यतो पश्चिम महाराष्ट्रात जास्त प्रमाणात खाल्ली जाते. भाकरीला चव नसते, त्यामुळे बऱ्याच लोकांना ही आवडत नाही. भाकरी थापताना एकदाही पलटायची नाही. जी बाजू खाली ती बाजू खालीच राहील. पीठ घेत घेत थोडी भाकरी हळूहळू मोठी करायची. आता तव्यात कशी टाकायची ते आपण पाहू. चला आता तव्यात टाकूया आपण. तर तव्यात टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी बाजू खाली आहे ती बाजू आपल्या हातावर आली पाहिजे. इथे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे ती हातावर घेतली आहे. वरची बाजू खाली तव्याच्या साईडला करायची. अशी पटकन टाकून घ्यायची हळूच. मग पटकन पाणी लावून घ्यायचं. बहिणाबाईंचं एक सुंदर गाणे, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. ह्या पाणी लावण्याच्या प्रोसेसमध्येच हाताला चटके बसतात बरं का. जास्त पाणी घ्यायचं आणि पटकन लावून घ्यायचं. पाणी सुकलं की मग भाकरीला पलटी मारायची. मग अशा पद्धतीने तुम्ही भाकरी कराल ना, तर भाकरी करण्यामध्ये एकदम प्रो होऊन जाल. चला तर मग आजपासून गव्हाची चपाती खाणे बंद आणि 2 वेळेला भाकरीच खाऊ. भाकरीमुळे ब्लोटिंग होत नाही, अजिबातच होत नाही आणि शुगर कंट्रोलमध्ये राहते. आहे की नाही भाकरी बनवणं सोपं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.